भागवत अध्याय क्रमांक 3 आपण पाहतोय की जनक राजाने विचारलं होतं की हे मायेचं निरसन कसं करायचं का नाही, मायेचं निवारण कसं करायचं. त्यावेळेस जे नवनारायण येतं त्यातले जे प्रबुद्ध नारायण आहेत ते त्यांना सांगते की मायेचं निवारण करण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागेल. म्हणून परत जनक राजाने विचारलं होतं की मग असे असणारे सद्गुरू आम्ही आमच्या बुद्धीने कसं काय ओळखायचे बा, आम्हाला कसं ओळखू येतील की हे सद्गुरू नेमकं सद्गुरू कोणाला म्हणायचं का नाही, सद्गुरू नेमकं कोण येतं. म्हणून ते प्रबुद्ध नारायण त्यांना सद्गुरूची लक्षणं सांगतात आणि ते लक्षण आपण कालपासून पाहतोय का नाही. आज राहिलेली पुढची लक्षणं आपण आज पाहू. तो विषय भोगी ना सोय त्यागे, तो अदृष्टाच्या निज विभागे, लावणिया देहाच्या अंगे परब्रह्मयोगे विचरत. असं ते जे महात्मा असतो, ते जे साधू असतात, ते जे संत असतात का नाही, जे सद्गुरू म्हणजे सद्गुरू होण्याचे जे अधिकारी असतात त्यांचं ते कसे वागते ह्या संसारामध्ये. कारण आपण काल पाहिलं की ते पूर्णपणे काय झालं, त्यांनी संसारामध्ये जे उपाधीचा त्यांनी त्याग केलेला असतो. उपाधीचा त्याग केला म्हणजे त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं की मी आता देह नसून मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी कडकडीत वैराग्य असतं, त्यांना कशाची आसक्ती नसती, त्यांना मोह नसतो, त्यांना लोभ नसतो. मग असे असणारे साधू संत हे ह्या संसारामध्ये कसे राहतात, हे कसे कर्म करतात. राहतात म्हणलं कर्म तर करावं लागत, राहतात म्हणल्यावर त्याला खावं लागेल, त्याला पाणी प्यावं लागेल, सगळ्या गोष्टी त्याला तर करावं लागतील का नाही, सगळं त्याला करावं लागेल. मग ते कसे राहतात त्याबद्दल आपल्याला प्रबुद्ध नारायण सांगते की तो विषयांची आसक्ती धरत नाही, त्याचा त्यागही करत नाही, प्रारब्धानुसार जे घडेल ते घडू देतो. जे नशिबात असेल ना प्रारब्धामध्ये, कुणाच्या प्रारब्धामध्ये, देहाच्या प्रारब्धामध्ये, मग देहाच्या प्रारब्धामध्ये जे आहे ते घडल. मग सुख असू द्या दुःख असू द्या, कुणाच्या प्रारब्धाने, ते देहाच्या प्रारब्धाने, त्याचा माझा काही संबंध नाही. म्हणून त्याच्यामध्ये काय होत नाही, ते आसक्त होत नाही. मग देहाचा जसं प्रारब्ध असेल तसं ते चालण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मनाने मात्र ते ब्रह्मचिंतनामध्ये मग्न असतात. मनाने कुठं असतात, त्या ब्रह्मचिंतनामध्ये असतात, ब्रह्मस्वरूपामध्ये असतात, एकरूप होऊन गेलेले असतात ब्रह्मस्वरूपामध्ये. म्हणून असे जे महात्मे असते, असे साधू संत असते, त्यांच्या देहाला उपाधीला काय पीडा झाली तर त्या पिढीचा परिणाम त्यांच्या अंतःकरणामध्ये होत नाही. जसं आपल्याला कसं होतं, एखादं कोण काय बोललं, कुणी शिवी दिली, आपल्याला मान नाही दिला, आपल्याला अपमान केला की आपलं अंतःकरण रात्री झोप येत नाहीत आपल्याला. का येत नाहीत, त्यांनी मला असं का म्हणावा, त्यांनी मला असं का केलं का नाही, असं वागतं आपल्याला. का? कारण आपण आज उपाधीला चिकाटलेलो येतं. म्हणजे साधू संत असतात त्यांनी पूर्णपणे उपाधीपासून ते वेगळे झालेले असतात, ब्रह्मस्वरूपाशी ते एकरूप झालेले असते. म्हणजे ते ब्रह्मरूपच आहेत हे त्याला पूर्णपणे त्याचं समजलेलं असतं, त्याला बुद्धिनिश्चय झालेला असतो. त्यामुळे ते काय होतात, त्याच्या आसक्तीमध्ये ते पडत नाहीत. म्हणून जसं प्रारब्ध असेल देहाचं त्यानुसार तो देह चालल. देह दैव पालखी माझे चढे, अथवा विष्टे माझी पडे, ते दोहीचे सुख दुःखे त्याकडे, मी म्हणून पुढे कदा न गे. काय म्हणतात ते, काय सांगतात, त्यांची लक्षणं काय असतात की हा जो असणार त्यांचा असणारा जो देह, तो देह त्यांचा पालखीत बसला काय किंवा विष्टेमध्ये पडला काय. पालखीत बसून गेला म्हणून त्याला त्याचं कौतुक वाटत नाही, किंवा विष्टेमध्ये पडला म्हणून त्याला दुःख होत नाही. त्याला मीपणाने त्याचे सुख दुःख त्या महात्म्याला वाटत नाहीत. कारण आता मला सांगा, जर एखादी गोष्ट आपल्याला खरी कळली काय की बाबा हा देह मी नाहीच आहे, मीच नाही म्हणलं. जसं उदाहरण जर द्यायचं झालं की एखाद्या ताईचा मुलगा बाहेर गेलेला आहे, एसटीने प्रवास करते दोघ जण का नाही, मायलेक, आणि मुलगा खाली उतरला, काहीतरी एसटी थांबलेली, एसटी टँगला खाली उतरली काहीतरी आणायला, आणि अचानक गोंधळ सुरू झाला म्हणजे काय, मारामाऱ्या सुरू झाल्या, बांधणं सुरू झाली. आणि हिला काय बघतं, माझ्याच मुलाला हाणतात काही नको जाईल, म्हणून ती काय करते, कुतुला म्हणजे ह्याने बघते कशाने नेमकं माझं कोणाकोणाची बांधणं चालल्यात, कोण आहे म्हणून पाहतं. आणि ज्या वेळेस तिला ते दिसते की कोणाकोणाच्या मारामाऱ्या चालल्यात, त्यात आपला मुलगा नाही हे कळलं, कशी होती, बिंदास होती का नाही का. मग आता मारामारी चालत म्हणलं ते कुणीतरी आहेतच ना. पण तिला त्याचं दुःख होतं, काळजी राहिली का त्याला, तिला काळजी राहिली का, तिला नाही राहिली का, की ते माझा मुलगा नाहीच आहे. तसं आता हा देह मी नाही हे साधू संतांना कळल्यामुळं, साधू संतांना मग त्याची काही आता की आहे का, काय त्याचं सुख दुःख आहे का साधू संतांना, नाही का, कारण ते मी नाहीच आहे, ते शरीर असणारे मी नाहीये. त्यामुळे त्याला काय सुख झालं काय आणि त्याला दुःख झालं काय, त्याचा माझा काही संबंध नाही. मग देह असोनी नाही अहंकृती,
ध्येय असून नाही गृहासक्ती, शेखी लोका माझी लौकिक स्थिती, सुखे वर्तती लोका सरीशे. बघा कसे राहतात ते अजून साधू संत. मग ते देहामध्ये राहूनही मी देह आहे हा त्यांचा अहंकार नसतो. मी देह आहे हा अहंकार त्यांना नसतो. आणि मी देह आहे हा अहंकार नसल्यामुळे त्याला घराची आसक्ती नसती. कारण घर राहायला कोणाला लागत, देहाला लागत का आपल्याला लागत? राहायला कोणाला लागतं? देहाला लागत. आणि तू देह मी नाही म्हणले त्याला घराची आसक्ती नाही. मग व्यवहारात लौकिक म्हणजे व्यवहारामध्ये त्याला समाजामध्ये त्याला मान प्रतिष्ठा मिळाली किंवा नाही मिळाली का नाही, लोकांनी त्याला चांगलं मानलं किंवा नाही मानलं, त्याप्रमाणे तो काय करतो, लौकिकमध्ये जसं स्थिती असन, व्यवहारात जशी लौकिक स्थितीला जसं असन अनुसरून त्याप्रमाणे तो वागतो. त्याशी श्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणजे माझा पिता, शिष्य म्हणे ती गुरुतत्वता, तो त्याहुनी परता त्या माझी वर्ते. बघा त्याला मग आता त्याला पत्नी असती, त्याला मुलंही असतात का नाही, त्याला बहीण असती, त्याला भाऊ असतो, त्याला आई बाप का नाही, आणखी नातेवाईक त्याला असतात असे, किंवा त्याला शिष्यही असतात. पण काय म्हणतात हे बाकी कोण त्याची पत्नी म्हणे माझा हा पती आहे, पुत्र म्हणे माझे हे वडील येतं, शिष्य म्हणे हे माझे गुरु येतं. हा असे सगळे त्याला त्यांच्या ह्याने पाहतात. पण त्यांच्यात राहूनही तो कसा आहे, अलिप्त आहे. कसा अलिप्त आहे तो, जसं म्हणजे आळूचं पाणी किंवा कमळाचं पाणी. कमळाचं पान कुठं असतं, पाण्यामध्ये असतं, पण पाणी त्याच्या पाण्याने ओल्लं होतं कधी ते नाही, कसं वेगळं. तसं हा महात्मा ह्या संसारामध्ये राहतो, पण ह्या सगळ्या गोष्टीपासून तो कसा आहे, अलिप्त आहे. हे त्याचं लक्षण आहे. म्हणून यशिया पूर्ण प्रतिती, आचारोनी दावी भक्ती, हरी भजावा सर्वाभूती, हेच शिष्य प्रति उपदेशी. पूर्ण प्रतितीने तो ईश्वराची भक्ती करतो. कसं पूर्ण प्रतितीने म्हणजे पूर्ण ह्यानी श्रद्धा ठेवून भाव ठेवून हा सगळा माझा परमात्माचा आहे आणि ते ईश्वराची भक्ती करतो तो. आणि सर्व प्राणी मात्रात हरीची भक्ती करावी असाच उपदेश शिष्याला करतो. काय म्हणतो, जेवढं दिसतंय ना हा सगळा परमात्माचे आणि याची सेवा करायची, ती भगवंताची सेवा आहे, तीच ईश्वरी सेवा आहे. जे जे दिसे भूत ते मानिजे भगवान. म्हणजे जे जे दिसतंय, जे जे वाटतंय, जे जे अनुभवाला येतंय, मग हे जे पंचज्ञानेंद्र येतं, हे पंचज्ञानेंद्रियाने जेवढं म्हणून काय वागतं ना, त्याचं ज्ञान होतं ना, हे सगळा कोणी परमात्माचा आहे असा त्याचा शिष्याला उपदेश असतो आणि तोही तेच मानत असतो. आणि ह्याची सेवा करणं म्हणजेच काय, ईश्वर सेवा आहे. हीच खरी भक्ती, हाच तो शिष्याला उपदेश करत असतो. मग हे सद्गुरूचे निज लक्षणे, पडिता न कळती ज्ञातेपणे, पूर्णानुभवी जाणते खुणे, इतरांचे जाणणे पांगुळते ते. म्हणून सद्गुरूची ही लक्षणे पंडितांना त्यांच्या अभिमानामुळे कळत नाही. बघा पण असे जरी संत महात्मे असतात, असे संत महात्मे जे पंडित आहेत म्हणजे कोण, ज्ञान शब्द ज्ञानी असणारे, ज्याला शास्त्रांचं ज्ञान आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे याचं ज्यांना ज्ञान आहे ना, ह्या असले शब्द ज्ञानी असणाऱ्यांना महात्मा ओळखू येत नाही, त्यांना तो कळत नाही. हे जरी खरे तरी ते हे जे खरे अनुभवी असतात बघा, ज्याला त्या साधू संतांचा अनुभव आलेला आहे, म्हणजे काय की त्याला काहीतरी बाबा 50% तरी त्यांना त्यातला अनुभव आहे कुणाचा साधू संतांमधला, त्यांनाच ते फक्त सद्गुरू ओळखू येतात, त्यांची ती खुणा समजतात. इतरांना त्यांचं ज्ञान होत नाही, इतरांचं ज्ञान त्यांच्या पुढे कुंठित होतं. कारण तुकाराम महाराज सांगतात, राहतो कैसा रीती, कसा राहतो म्हणजे जगामध्ये समाजामध्ये कसा राहतो साधू म्हणले, राहतो मूर्खावत जगामध्ये आंतरी शहाणा. कसा असतो, जगामध्ये मूर्खावानी राहतो आणि आत्मनी खरा शहाणा असतो. सदा ब्रह्म जाणा निमग्न तो, कसा ब्रह्मानंदामध्ये सतत बघणं असतो. आंतरी शहाणा राहतो मूर्खावत जगामध्ये, जगात पिशाची आंतरी शहाणा, सदा मग्न ब्रह्मानंदामध्ये तो मग्न झालेला असतो. असे साधूचे लक्षण आहेत. म्हणजे समाजामध्ये भूतासारखं पिशाच्या सारखं म्हणजे येण्यासारखा राहतो नाही, लोक त्याला येडा समजतात, पण खरा शहाणा तो असतो आतमधून. त्याचे गुरुत्वाची ओळखण, अंगी नितशांती पूर्ण, हेची सद्गुरुत्वाचे लक्षण, मुख्य भूषण हेची राया. म्हणून हे राजा तुला मी सगळ्यात मुख्य लक्षण सांगतो म्हणजे सद्गुरूचं काय असतं, सगळ्यात श्रेष्ठ लक्षण आणि मुख्य लक्षण असणार सद्गुरूचं, तो म्हणजे पूर्णपणे शांत असतो. शांत, त्याचा स्वभाव कसा असतो, शांत. काय म्हणतो, काय शांत आहे. हा उदाहरण जर द्यायचं झालं म्हणलं तर तुकाराम महाराजांचं, त्यांना मारलं होतं लाकडाने, तरी त्यांनी प्रतिकार केला का, एवढी शांती त्यांच्या ठिकाणी आलेली. म्हणजे पूर्ण शांती हे सद्गुरूचे मुख्य लक्षण आहे.
आणि हेच त्याचं भूषण आहे. हेच त्यांचं काय, शांती हीच त्यांचं भूषण आहे सद्गुरूंचं. जगी शांती झाला परदेशी, कोठेही ठाऊ न मिळे तिशी, ती आली सद्गुरु पायापाशी, सुख वासाशी वसवाया. ह्या जगतामध्ये शांती घरोघरी गेली फिरायला, काय की मला आश्रय द्या, मला आश्रय द्या म्हणून. कोण? शांती. पण तिला ह्या घरोघरी कुणीच तिला आश्रय दिला नाही, म्हणून ही असणारी शांती सद्गुरूच्या पायापाशी गेले आणि सद्गुरूंनी तिला काय केलं, आनंदाने आतमध्ये तिचा स्वीकार केला. म्हणून ही शांती सद्गुरूच्या जवळ असते, सद्गुरूच्या पायापाशी ती असते, पायापाशी ती राहायला असते. कोण? शांती. म्हणून सद्गुरू शांत असतात, कारण त्यांच्या पाशी कोणी? शांती आहे. आणि आपल्यापाशी कोण आहे? आपल्यापाशी कोण आहे? आपल्यापाशी शांती नाही. आपल्याला वाटतं आपलं काय बाबा, आपल्याला असं वाटतं की लई यावा मला मानपान द्यावा. या परिसद्गुरु पाशी शांती, सोय आली सुख वास वस्ती, जेविका माहेरा आणतो ते, स्वानंदी क्रीडिती कन्या जैशी. अहो, ही जशी कन्या माहेरी गेल्यानंतर जशी आनंदामध्ये राहते, तशी ही शांती सद्गुरू जवळ गेली की तिला आनंद होतो, तिला सुख होतं. इतर समाजात तिला कोण तिला जवळ करत नाही का? म्हणजे शांती नको बाबा तू आम्हाला, का? कारण तू जवळ असल्यावर आम्हाला काय मिळणार नाही, भोग मिळणार नाहीत, आम्हाला विषय प्राप्त होणार नाहीत. जाणून, कारण कोणी पण आमचा काय करणार? गैरफायदा घेणार. म्हणून साधू संतांकडे शांती असते आणि त्यांचा लोक गैरफायदा घेतात. जाणून वेदशास्त्र निश्चिंती, जो न मिळविगा व्युत्पत्ती, ज्याशा परोक्ष पूर्ण शांती, तो सद्गुरु मूर्ती निश्चय राया. म्हणून सद्गुरूला वेद व शास्त्रे यांचा निश्चित ज्ञान असते. म्हणजे सद्गुरू असतात ना, जे खरे साधू इथं, त्यांनाच काय वेदशास्त्रांचं निश्चित ज्ञान, म्हणजे नेमकं वेद आणि शास्त्राला काय सांगायचंय, त्यांचं संकेत कशाकडे, ह्या शास्त्रांचं संकेत नेमकं कुणाकडे, त्यांना नेमकं काय सांगायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असतं, याचं त्यांना ज्ञान असतं. पण तो आपले पांडित्य दाखवत नाही. पण तो मला लय येतं, मला लय कळतंय, हे तो जगाला दाखवत नाही. कारण असा जो पूर्ण शांतीचा अनुभव येतो घेतो तोच सद्गुरू होय. म्हणजे लोकांनाही पण दाखवून द्यायचं नाही आणि लोकांना समजून द्यायचं नाही. आपण स्वतः शांत राहायचो, शांतीचा अनुभव घेत असतो, तो शांत असतो, समाधानामध्ये आनंदामध्ये असतो. आणि हेच खरं सद्गुरूचं लक्षण आहे. म्हणून हे राजा, तू हे निश्चित समजून घे, ही ओळख तू. जनी श्रोते कोपती येथ, म्हणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ, निशांत या पदाचा अर्थ काळिता ते स्फुरले हो. याच्यावरती आता एकनाथ महाराज सांगते काय, की श्रोते असे मला म्हणतील की तुम्ही काय महाराज उगाच ग्रंथ वाढवलाय म्हणले तुम्ही, किती म्हणले याच्यावर तुम्ही काय केले, फक्त काय सद्गुरू लक्षणं म्हणजे काय असते, तर लक्षणावर किती त्यांनी वाढवलं तुम्ही लक्षणांचं, सद्गुरूच्या लक्षणांचं. पण मी काय करणार म्हणले, ह्या श्लोकामध्ये निशांत हा एक शब्द आला, या श्लोकामध्ये काय आला, निशांत हा शब्द आल्यामुळे त्याचा अर्थ सांगताना काय झालं, हे वर्णन वाढत गेलं म्हणले. एवढं मला आठवलं, मला समजलं, म्हणून तेवढं वाढलं म्हणले. हे माझे गाठीचे नव्हे युक्ती, सद्गुरु आपण आपुली स्थिती, बोली व तसे ग्रंथार्थे पदपदार्थे साधुनी. त्यावर एकनाथ महाराज म्हणतात, पण हे जे निघाले ना, हे मी जे बोललोय ना, ही काय माझ्या बुद्धीतलं नाही, कारण हे सद्गुरूंनीच माझ्याकडनं वधून घेतलंय. ही त्यांचीच काय, त्यांची लीला आहे सद्गुरूंची, ही त्यांनी माझ्या मुखातून वधून घेतलेलं आहे. मग त्यांची इच्छा आहे मी असं सद्गुरूचं वर्णन करावं म्हणून. तरी सद्गुरूची लक्षणे न वर्णवती आघातपणे, वेद विडावले मुखेपणे, तेथे माझे बोलणे सरे केवे. तसं जर विचार जर केला तर सद्गुरूचं लक्षण, सद्गुरूचा महिमा आगाध आहे. त्या सद्गुरूचं लक्षण किंवा सद्गुरूचा जो महिमा सांगण्यासाठी वेदही कुंठित झाले, कारण वेद मौनावले, ते गप बसले वेद, त्याला बोलता आलं नाही. ते मी काय बोलणार आहे सद्गुरू बद्दल, मला काय बोलता येणार आहे सद्गुरू बद्दल, कारण सद्गुरू बद्दल जर बोलायचं झालं म्हणलं ना, तर शब्दात त्यांचं वर्णन करू शकत नाही. उलट ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्यांचं जर वर्णन करायला गेलं शब्दांनी, तर त्यांना ती कमीपणा दे नाही कोणाला, सद्गुरूला. कारण सद्गुरूचा महिमा असा आहे की त्या महिमाचं वर्णन शब्दात सांगता येत नाही, एवढा महिमा आहे सद्गुरूंचा. म्हणून ती वेदालाही सांगता आलेला नाही, तोही गप बसला होता. मी काय बोलणार आहे, ये त्याशिरे कैसे देखा, श्री भागवत देश भागा, परमार्थो साधिला नेटका, तुष्टला नित सखा जनार्दन स्वामी. पण येथे आश्चर्य असे झाले की श्रीमद भागवतातील परमार्थ हा देशभाषेने नेटका सांगता आला. म्हणजे काय झालं, एकनाथ महाराज म्हणतात असा चमत्कार झाला. म्हणजे काय, की श्रीमद जे भागवत आहे, श्रीमद भागवतामधला जे 11वा स्कंद आहे, हा
वेद भाषेमध्ये असताना म्हणजे कसं श्लोक संस्कृत मध्ये आहे, हा संस्कृत मध्ये असलेला हा काय झाला मराठी भाषेमध्ये म्हणजे देशी भाषा आपल्याला समजल्या भाषेमध्ये व्यवस्थित करता आला. कशामुळं? सद्गुरूच्या कृपेमुळं. त्यामुळे निजसारखा असं निजसारखा असणारा माझा जे जनार्दन स्वामी इथं ते संतुष्ट झाले, त्याला समाधान झालं. म्हणजे का आता म्हणले हे आधी ठराविक लोकांनाच फक्त माहिती होतं, त्यांना तेवढी भाषा समजत होती. आता मात्र ह्या भाषेमध्ये झाल्यामुळे अनेक लोकांपर्यंत, अनेक ह्या समाजामध्ये सगळ्यांपर्यंत ज्याला ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा ग्रंथ जाईल म्हणले, आता त्याच्यापर्यंत हे ज्ञान जाईल म्हणले. आता म्हणून त्यांना समाधान वाटलं, आनंद वाटला. एका जनार्दन शरण त्यांची जे होय कृपा परिपूर्ण, ते आधेही असता देहबंधन नातळे जाण गुरु भक्ता. म्हणून हा एकनाथ जनार्दन स्वामींना शरण गेले आहेत आणि गुरूंची ज्यावर पूर्ण कृपा होते. बघा एकनाथ महाराज काय सांगतात, मी आता त्यांना शरण गेलोय त्यांच्या चरणांना आणि त्यांची माझ्यावरती पूर्ण कृपा आहे. म्हणजेच तो ध्येयामध्ये जरी असला तरी ते त्यांना त्याचं देहबंधन नसतं. कुणाला? साधू संतांना, सद्गुरूंना जरी देहामध्ये असले तर त्याचं बंधन त्यांना नाही. म्हणून ज्याचे सेविता निजचरण देही न बाधे देह बंधन, त्याशी झाली या अनन्य शरण यागाद कोण हे न कळे. म्हणून प्रबोध ऋषी पुढे म्हणाले की गुरुचरणांचं सेवन केले असता देहात असूनही देहबंधन प्राप्त होत नाही. आता म्हणले मग सद्गुरू ध्येयच नाही, उपाधी ती मानतच नाहीत आणि आपण तर कुणाच्या चरणाला शरण जातोय? देहाच्या चरणाला. त्याला शरण जाणं म्हणजे कुठं शरण जाणं आहे? त्यांच्या देहाच्या चरणावर शरण जाणं आहे. मग जरी त्याला देहाच्या आपण चरणाला शरण गेलो तरी त्याच देह बंधन प्राप्त होत नाही. कुणाला? सद्गुरूला. का? कारण ते आनंदी शरण जरी झाल्यावर आघात ज्ञानाचा ठेवा कोण कसा देतो हे कळत नाही. आपण आनंदी भावनी शरण गेलो ना, शिष्य जर त्या सद्गुरूला आनंदी भावनी शरण गेला तर ती ज्ञानी. बघा असं आहे, जे सद्गुरू असतात ना साधू संत, त्यांना जर शिष्य एखाद्या आनंदी भावाने त्याला शरण गेला ना, आनंदी भावाने बरं का, उगाच नुसतं वर नाही, आतून पूर्णपणे त्या सद्गुरूवरती त्याची निष्ठा आहे, श्रद्धा आहे. त्यांच्या ठिकाणी गेल्यावर त्या शिष्याला समाधान वागतं, आनंद वागतो. असं वागतं ह्याला सोडून कधी जावंच नाही असं ज्या शिष्याला वाटतं, असा शिष्य त्या सद्गुरूंच्या जवळ गेला ना की सद्गुरूंच्या मुखातून काय होतं मनाने सगळं निघायला लागतं. शिष्याला ज्याची गरज आहे ना ते असं मनाने निघायला लागत. जसं गायचं वासरू सोडलं, नुसतं गायच्या वासरा जवळ जरी गेलं ना तरी काय होतं, लगेच गायची कासामध्ये पाना सुटतो लगेच, का नाही? लगेच ती दुधाचा पाना सोडून देते. तसं सद्गुरूच्या जवळ, कारण आनंदी भेटला ना, आनंद एखादा भेटला ना की बाबा म्हणजे गरजोवंत, त्याला गरज आहे ना आता, म्हणून सद्गुरूचं काय होतं, लगेच असं ऑटोमॅटिक मुखातून बाहेर निघायला लागतं, त्याला ज्याची गरज असेल तसं. पण शिष्य पण असं भेटला तर बरं का. कुठं चाललं होतं काय माहिती आपलं. हा, म्हणून न करिता सद्गुरु भक्ती कदा नवे परमार्थ प्राप्ती, या लागे सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्य हितार्थ. म्हणून सद्गुरूंची भक्ती केल्याशिवाय परमार्थ प्राप्त होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे अशी की ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं, सेवा हा दारवंटा. तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना तर तुम्हाला आधी सेवाच केली पाहिजे. म्हणून सद्गुरूची सेवा केल्याशिवाय तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणून शिष्याच्या हितासाठी या ग्रंथात गुरुभक्ती सांगितली आहे. काय सांगितली? गुरूंची भक्ती सांगितलेली. मग आता सद्गुरू सेवा करणं म्हणजे काय? सद्गुरूची तशी अनेक प्रकारे सेवा करता येईल आपल्याला, पण सगळ्यात श्रेष्ठ सेवा जी असेल ना सद्गुरूची, सद्गुरूंनी सांगितलेलं जे उपदेश आहे आपल्याला, आपल्याला जे विचार सांगितले सद्गुरूंनी आपल्याला, तंतोतंत तसे आपण त्याचं पालन करणं, त्याचं आचरणामध्ये आणणं, अगदी त्याप्रमाणेच आपण राहण्याचा प्रयत्न करणं. जेवढं आपण राहण्याचा प्रयत्न करू तसं त्याच पद्धतीने तेवढं आपल्याला काय त्यांच्याशी आपण आनंदी झालो म्हणायचं, तेवढं आपण त्यांच्याशी आनंदी झालो. म्हणून एवढं हे सोपं गोष्ट नाही, बोलण्या इतक्या ऐकण्या इतकी एवढी सोपी नाही गोष्ट. या लागे पूर्ण सद्गुरु पाशी अनन्य शरण होता त्याशी, तो शोध भावे निववे शिष्याशी निज बोधेशी यथार्थ. म्हणून पहिले मन होते बघा एक, काय म्हणले, गुरुनी सांगितलं ना सूर्य पूर्वेला उगत नाही पश्चिमेला उगवतो, तर ते शिष्याला ते खरंच म्हणावं लागतं. काय की शिष्य म्हणतो काय, सूर्य पूर्वेला उगत नाही पश्चिमेला उगवतो. एवढी नितांत निष्ठा पाहिजे सद्गुरूवरती त्याची, एवढा आनंदी जायला पाहिजे तो सद्गुरू बरोबर. म्हणून मग गुरुला आनंदी शरण जे झालेत ना असता की सद्भावनेने शिष्याला शांती देतो तो कोण? सद्गुरू. सद्भावनेने त्या शिष्याला काय होतं, मनाने त्याच्या ठिकाणी शांत व्हायला लागतो. आणि कसं असतं माहितीये का, आपल्याला अनुग्रहाचं नाम दिलं सद्गुरूंनी. अनुग्रहाचं नाम काय करतं? अंतःकरण निर्मळ करायचं काम करतं.
अंतकरण जसं जसं निर्मळ होत जातं तसं तसं त्या शिष्यामध्ये स्थिरता यायला लागते. काय यायला लागते? स्थिरता यायला लागते. कारण सत्वगुण, रजगुण, तमगुण 3 गुण येतं. मग जो तमगुण असला तर तमगुणाचं प्रमाण कमी कमी होत जातं. नंतर रजगुणाचं प्रमाण कमी कमी होत जातं. नंतर सत्वगुणाचंही प्रमाण कमी कमी होत जातं आणि राहतो खाली शुद्ध सत्व. त्यावेळेस त्या शिष्यामध्ये काय स्थिरता आलेली असते. आणि जशी जशी स्थिरता येईल तसं तसं तो शांत होत जातो. म्हणून जो सद्भावनेने शिष्याला शांती देतो आणि आत्मबोधाने तो पूर्ण सुखी करतो. म्हणजे ज्या ठिकाणी शांत झाला, स्थिर झालाय, आता स्थिरावलाय तो, आता काय झालं, स्थिर झालाय, त्या ठिकाणी त्याला आत्मबोधाने तो सुखी होऊन जातो शिष्य. म्हणजे आत्मबोध आपल्या ठिकाणी, आत्मबोधाचा पूर्णपणे आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्या ठिकाणी शांती आलेली पाहिजे, स्थिरता आलेली पाहिजे. आणि ही स्थिरता येण्यासाठी आपल्याला आपण सद्गुरूंनी दिलेले जे विचार येतं, सद्गुरूंनी दिलेलं आपल्याला जे नाम आहे, जे तत्व आहे, त्या तत्वाची आपण साधना केली पाहिजे. काय केली पाहिजे? आपण त्याची साधना केली पाहिजे, त्या विचारांचा विचार केला पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, आणि तरच आपल्याला साक्षात्कार होणार आहे. याच्याशिवाय, कारण आपण कालच पाहिलं, काल काय पाहिलं आपण की काय सांगितलं आपल्याला प्रबुद्ध नारायणांनी ऋषींनी जनक राजाला सांगितलं की म्हणले, हे राजा, जरी म्हणले एखाद्या शिष्याला अष्टसात्विक भाव झाले म्हणले, त्याला व्हायला तर पाहिजेतच, नाही असं नाही, हे अष्टसात्विक भाव व्हायलाच पाहिजेत म्हणले, पण जरी झाले, पण त्याचा भ्रम नाही निघाला, त्या शिष्याचा जर भ्रम नाही निघाला तर त्याचं कल्याण होऊ शकत नाही. तो संसाराचं बंधन त्याचं जाणार नाही. संसाराचं बंधन जाण्यासाठी त्याच्या चित्तामधला भ्रमच निघाला पाहिजे. आणि भ्रम म्हणजे कुठला आहे? तो मी दे का नाही, हे जगत सत्य आहे का नाही, हा जो भ्रम आहे ना, हा भ्रम निघाला पाहिजे. नुसतं शब्दाने नाही निघाला पाहिजे बरं का, असं फक्त ते बोलला नाही पाहिजे ही हा सगळा ब्रह्मचे, हा सगळा परमात्माचे. बरं, ते बोलून बोलून किंवा विचार करून करून ते होईल गोष्ट, पण ते निघून गेलं पाहिजे, त्याला हे सत्यच वाटलं पाहिजे, हे काय, हा परमात्माचा आहे असं त्याचा निश्चय झाला पाहिजे. जोपर्यंत हा भ्रम निघत नाही ना, तोपर्यंत त्याचं द्वैत जाणार नाही, आणि द्वैत गेल्याशिवाय संसाराचं बंधन त्याचं संपणार नाही. म्हणून हाच आत्मबोध आहे, आणि ह्याच आत्मबोधाने तो पूर्ण सुखी होत असतो शिष्य. कधी होतो? त्याच्या ठिकाणी शांती आल्यावर. म्हणून सद्गुरु स्थितीचे निरूपण राया सांगितले संपूर्ण, आता शिष्यांचे लक्षण सावधानावधारी. म्हणून हे राजा, तुला मी आता सद्गुरूचे लक्षणे सांगितली. सद्गुरूची लक्षण स्थिती काय आहे ते मी तुला आता सांगितलं. आता सावधान चित्ताने तू आता शिष्याचे लक्षण ऐक म्हणले. ठीक आहे, सद्गुरू कसा पाहिजे कळलं म्हणले, पण सद्गुरूला शिष्य अनन्य भावाने शरण जातो ना, तो शिष्य पण कसा असावा, शिष्याच्या ठिकाणी पण ते लक्षण पाहिजेत, तेव्हा त्याला शिष्य म्हणायचं. नाही तर कोणी म्हणेल मी शिष्य झालो आता आणि मी गुरु केले का नाही, कुणाला पण होता येत नाही. प्रत्येकाला बघा काय, प्रत्येकाचा अधिकार आहे. जसा अधिकार असतो ना तसा त्याला उपदेश मिळत असतो, जसा अधिकार असेल ना तसा उपदेश मिळत असतो. म्हणून शिष्य होण्यासाठी सुद्धा, म्हणजे आपण त्याला शिष्य म्हणाला म्हणजे कोण म्हणावं लागेल त्याला? साधक होण्यासाठी काही लक्षणे साधकाची, ती लक्षणे त्या साधकापाशी पाहिजे, तरच त्याला साधक म्हणायचा. अन्यथा जरी त्यांनी गुरु केले असले तरी तो साधक होऊ शकत नाही. ती लक्षणे सुद्धा त्याच्यामध्ये पाहिजेत. मग अशी असणारी साधकाची लक्षणे कोणती, ती ह्या श्लोकामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला प्रबुद्ध नारायण सांगतेत. तत्र भागवतान धर्मानां शिक्षेद गुर्वात्मदैवताः अमयानावृत्त्या यस्तु शादात्मा मदोहरी. श्लोक क्रमांक 22. गुरुला शरण आल्यावर शिष्याने गुरुला आत्मा व दैवत मानावे, हे निष्कपट सेवेने भागवत धर्म शिकवते. म्हणजेच आत्मरूप असणारा, उपासकांना आत्मस्वरूप करणारा हरी तृप्त होईल. बघा काय सांगितलं श्लोकामध्ये, वरी वरी दिसते सात्विक, भितरी विकल्प शिष्य एक केवळ धांबिक, एक ज्ञानचक अतिधूर्त. बघा आता शिष्याची लक्षणे सांगितले, शिष्य कसा नसू नये हे सांगितलं. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, आधी पण काल सांगितलं ना त्याला की सद्गुरू कसे नसतात आणि नंतर सद्गुरू कसे असतात हे सांगितलं. तसे आता आधी सुरुवातीला शिष्य कसा नसतो हे सांगितलं, आणि शिष्य कसा पाहिजे ते सांगतील आता पुढं. मग सुरुवातीला काय सांगितलं की शिष्य कसा नसावा, म्हणजे वरीवर दिसते सात्विक, वरवर काय दिसतोय, शांत दिसतोय, सात्विक दिसतोय, जणू काही सद्गुरूला त्याचा विश्वास आहे, काय श्रद्धा आहे. पण आतमध्ये भितरी विकल्प आहे, म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये त्या सद्गुरूबद्दल काही संशय आहे. खरंच हा सद्गुरू असेल का, खरंच हा महात्मा असेल का, बरं मला जे सांगतोय ते खरंच ते सत्य असेल का, आणि मला खरंच ह्या दुःखसागरातून, ह्या भवसागरातून मला बाहेर काढेल का, असा त्याच्या चित्तामध्ये विकल्प आहे. पण वरून मात्र लय विश्वास असल्यासारखं दाखवतो. हा शिष्य नाही, हा साधक नाही का नाही. एक केवळ धांबिक,
एक न्यांगटक आतरीत होतं. काही शिष्य दिसायला सात्विक दिसतात, मोठे संशय धांबिक असतात, पण कोणी धूर्त ठकून ज्ञान संपादन करतात. कोणी काय करतं फसून त्याच्याकडे फक्त ज्ञान काढून घ्यायचं. बघू तर खरं आपण त्यांच्याकडे काय आहे ते, का नाही. म्हणून त्यांच्याकडे जवळ जायचं, त्यांच्याकडे पाहायचं, त्यांचे थोडे घेत काय करायचं, खरंच हा महात्मा आहे का म्हणून पाहायला जायचं. पण ते स्वतःच फसून घेत असतात. हे खरे शिष्य नाहीत. एक ते केवळ प्रतिष्ठ काम, एकाशी पूज्यतेचा संभ्रम, एकाशी जाणवेचा आक्रम, एकाची पुटी भ्रम महासिद्धीचा. कोणाला प्रतिष्ठा हवी असती बघा. आता सद्गुरु करतेत, गुरु करतेत, शिष्य होतेत, पण काय होते, काय मान पाहिजे असतो, प्रतिष्ठा पाहिजे असती, का नाही. गुरुनी मला म्हणावा, गुरुंनी मला मोठं म्हणावा, का नाही, म्हणजे समाज मला मोठा म्हणेल म्हणून काही काहीला प्रतिष्ठा लागते. कोणाला लोकांनी आपल्याला पूज्य मानावे अशी वाटते. लोकांना काय वाटतं, हा आमच्या आमचा शिष्य आहे बरं का, हा चांगला माणूस आहे, साधक आहे, म्हणजे काही चांगलं आचरण यायचं म्हणून लोक. आणि ह्या गोष्टीचा कितीतरी लोक फायदा घेतात बरं का. साधकांचा कितीतरी लोक फायदा घेतात. का फायदा घेतात, हा साधक आहे ना, मग साधकावर त्यांचा विश्वास असतो, त्या साधकावर त्यांचा काय असतो, विश्वास असतो. मग विश्वास असल्यामुळे ते काय करतात, मग पैसे त्यांच्याकडून हळूहळू पैसे काढायचे, आधी विश्वास संपादन करायचा, मग कुणाकडनं पैसे घ्यायचे, कुणाकडून काय घ्यायचं, का नाही, मग कुणाला कुठं कर्जामध्ये गुंतवायचं, का नाही, जामीनदार करायचं. थोडक्यात काय करायचं, जामीनदार करायचं. आणि त्याच्यामध्ये त्यांना गुंतवलं की त्याचा मग गैरफायदा घ्यायचा. आणि कुणाला नेतेपणाचा दावे पण असतो, आम्ही लय शान येतं, आम्ही लय हुशार येतं, असं त्यांना म्हणजे काही समाजाला वाटावं म्हणून ते काय करत असतात, त्यांच्या जवळ असतात. काहीला काय लागतं, काहीला वाटतं मला सिद्धी प्राप्त व्हावा, माझ्याकडनं चमत्कार व्हावा, म्हणून ते सद्गुरू शरण गेलेलं असतं. सगळ्या शिष्याला असं वाटत नाही की माझं कल्याण व्हावं म्हणून, माझं कल्याण व्हावं असं सगळ्या शिष्याला वाटतच नाही. कुणाला काय वाटत असतं, म्हणजे शिष्य जरी झाला तर पण त्याच्या ठिकाणी काय असते, इच्छा असते कशाची, मला सिद्धी प्राप्त व्हावा, मला मान मिळावा, मला पैसा मिळावा, का नाही, मला माझी प्रतिष्ठा वाढावा, ह्या गोष्टी असतात. पण असे थोडे शिष्य असतात की त्याला वाटतं माझा हा संसाराचं बंधन निघून जावा, हे संसाराचं बंधन मला लागले ना, की जे दुःखाला कारण आहे ते बंधन निघून जावा, असे थोडे शिष्य असतात. आणि हेच खरे शिष्य आहेत. बाकीचे शिष्य काय सगळे आसक्तीवाले आहेत, हे काहीच कामाचे नसतात. म्हणजे काय, हा शिष्यामध्ये हा बघा अधिकारी प्रत्येकाचा, नेमकं कोण कोणत्या अधिकाराचा आहे. मग एक वाघवादी वाजट, एक अतिशयशी कर्मठ, एक केवळ कर्मनष्ट, आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानी. बघा कोणी नुसते वादविवाद करणारे असतात, वादविवाद करणारे. मग काय म्हणायचं, नाही नाही आमच्या गुरुने हे सांगितलंय, तुमचे गुरु असे कसं काय सांगतात, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, असं वाद घालीत बसणारे असतात. कोणी फार कर्मठ असतात, हा, तर कोणी ब्रह्मनिष्ठपणाच्या प्रमाणे नित्यक्रमापासून भ्रष्ट होतात. म्हणजे नाही नाही सळ ब्रह्मची म्हणले, आता काय कर्म करायचं ना, आता काय करायचं, काय नाही सळ सोडून यायचं म्हणले, आता निवांत करायचं म्हणले, फक्त साधनाच करत म्हणले, काय कर्म नाही करायचं, काय नाही. आणि चालला कार्यक्रमाला, ह्या कार्यक्रमाला तिकडे त्याचं खाय प्यायचं भागत आहे. हा, कोणी त्याला मान देतं, कोणी कपडे घेतय, कोण काय घेतय, कोण काय घेतय, हा, कोण पैसे देतय. म्हणजे काय झालंय सगळं, असे गुंतलेले असतात, म्हणजे असे भ्रष्ट होतात, असे नित्यक्रमापासून ते भ्रष्ट झाले. म्हणजे आपण आलोय कशाला, आपल्या ह्या देहाचं जे प्रारब्ध आहे, हे देहाचं प्रारब्ध भोगायला आपण आलेलो आहे. तर देहाचं प्रारब्ध नुसतं तेवढंच आहे का, तर देहाचे प्रारब्ध, देह आलाय म्हणजे देहाला कर्म पण आलेत. मग कर्म बघूनच ते प्रारब्ध काय काय फेडावं लागतं ना आपल्याला. म्हणजे कर्म ही करणं त्याला भागच आहे. पण ह्याने कर्म सोडून दिलं, भ्रष्ट झाला कर्म. पण कर्म सोडलं म्हणजे आता त्यांनी जर कर्म सोडलं तर त्याला परत कर्म करणे, त्या कर्म करण्यासाठी त्याला परत आणखी जन्माला यावा लागत. म्हणजे तो कोण झाला, तो भ्रष्ट झालेला असतो. एक आवडे वायुधारण, एक आसन जयाभिमान, एकाची संशयी मन, विश्वास पूर्ण दृढ नाही. बघा कोणाला प्राणायाम आवडतो, कोण काही नुसतं श्वास उडीत बसत, प्राणायाम नुसतं श्वास उडीत बसायचं. कित्येकांना आसन जयाचा अभिमान असतो. कोणाला वाटतं आम्ही आसनावर विजय प्राप्त केला, का आम्ही एका जागेवर बसलो ना 2-2 दिवस आम्ही उठत नाहीत, त्याचा त्यांना अभिमान येतो. काय येतं, ध्यान करायला बसलो ना श्वास उडीत 2-2 दिवस मध्ये उठत नाही, म्हणजे महिना उठत नाही, म्हणजे त्यांना अभिमान होतो. कित्येक फार संशय असतात, त्यांना कशावरच विश्वास नसतो. त्यांना वाटतं की काय बोलते तर खरं असं, काही नक्कीच खरं असं का बरं, असं होतं का बरं, काय काय असे पाहायला लागले असते बरं का, हे अशा अवस्था होत्या, अष्टसती होते, खरे असते का बरं. मग त्या अष्टसती झाले ना की त्यांनी बघायचं त्याला काय होतोय, तो कसा अंग हलवतोय, तो कसा अंग हलवतोय, तो कसा रडतोय, हा कसा हसतोय, काय कोण कसं ध्यान करायला बसतोय, काय काय नुसतं अशी पाहणारे असतात. त्यांचा विश्वास नसतोय खरं असतं म्हणून.
मग साधू तिकडे सद्गुरू सांगत असतात पण त्याला तेही खरं वाटत नाही पण गप ऐकून घेतो बघतो गंमत आणि दुसऱ्या बाजूला मग हसत काय खरं आहे त्यांचं आणि असं करतात आणि कोण असं हा हसत कोण रडत काय कोण लोळतय काय मग दुसऱ्याला हसू हसू सांगत होतो काय फक्त तेवढं पाहायला आलेले असतात टाइमपास म्हणून. म्हणून एक आदरे उपदेश घेते मग होय नव्हे विकल्प चित्ते आयशा अनेक शिष्या पंक्ती ते जाण निश्चित ते माईक म्हणून कित्येक मोठ्या आदराने गुरुपदेश घेतात. बघा आदराने गुरुपदेश घ्यायचे म्हणजे हे आम्हाला गुरु करायचे म्हणजे आमचे गुरु म्हणून गुरु करायचे म्हणले पण त्यांच्या मनात विकल्पच असतो म्हणून ते माळा काढतात. म्हणून काय करतात माळा काढतात का त्यांच्या ठिकाणी विकल्प आहे. म्हणून शिष्याच्या अशा अनेक प्रकार आहेत अनेक प्रकारचे शिष्य आहेत म्हणले पण सर्व ढोंगी असतात. हे जे आतापर्यंत सांगितलं नाही सगळे कसे येतं लबाड शिष्य येतं खरे शिष्य नाही ते यातला एकही शिष्य खरा नाही. आता जे का अमायिक शोधित सत्वाचे सात्विक मुख्य परमार्थ साधक जे अवंचक सर्वस्वे म्हणून आता निष्कपट. बघा खरा शिष्य कोणाला सांगा आता इथून पुढे खरा शिष्य बघा शिष्याचे लक्षण सुरू झाले. आता परत शिष्य कसा असतो ते सांगितलं. आता शिष्य कसा असतो ते सांगतात. जो खरा निष्कपट आहे शुद्ध आहे सत्वगुणी असतात बघा त्यांच्या ठिकाणी काही सत्वगुणाची वाढ झालेली असते मुख्य परमार्थाची साधना करणारी. बघा त्यांचा एकच हेतू असतो मला फक्त परमार्थच करायचा आहे आणि हा सद्गुरू सांगते त्या पद्धतीने जाऊन हा या संसाराचं बंधन मला काय करायचंय नाहीसं करायचंय एवढा त्यांच्या ठिकाणी चित्तात काय असतो फक्त विचार असतो. म्हणून त्यांच्या ठिकाणी विकल्प राहत नाही. न फसवणारे व गुरुचरणांना शरण असतात. बघा ते कुणाला शरण गेलेले असतात की जे खरोखरचे सद्गुरू येतं त्यांनाच ते शरण गेलेले असतात आणि त्या गुरूंनी जे वाक्य दिलेलं आहे त्यांना गुरु वाक्याला त्यांनी मनाने विकून घेतलेले असते. गुरु विकून तिकडं नाही का एकनाथ महाराज अभंग आहे बघा काय संत द्वारी कुत्रा झालो भुंकत द्वारी आलो म्हणले काय ते शिष्य काय म्हणतो म्हणले मी त्या सद्गुरूच्या घरचा कुत्रा झालो म्हणले. कुत्रा जसं मालक काय करतो कुत्र्याला तुकडा फेकतो ना ते कुत्रा काय करतो वरचीवर जेलतो काय करतो वरचीवर जेलतो आणि सतत पाहतो. मालक जेवायला बसला की तो काय करतो सतत बघतो घासा गणित बघतो. हात खाली गेला की ताट्याकडे बघणार हात वर गेला की तोंड्याकडे बघणार हात खाली गेला की ताट्याकडे बघणार हात वर आला की तोंड्याकडे बघणार आणि त्यातून त्याने तुकडा फेकला की तो वरची वर जेलतो. जसा म्हणले तो तसा कुत्रा करतो मालकाच्या घरी राहणारा तसं एकनाथ महाराज सांगतात की मी सुद्धा सद्गुरूच्या घरचा कुत्रा झालो म्हणले का सद्गुरूच्या मुखातून शब्द निघाला की मी असं पकडायला तयारच असतो म्हणले. आणि असंच व्हावं लागतं शिष्याला बरं का. सद्गुरू बरं असं आहे का की सद्गुरू कधी सांगतील ते सांगते का नाही ना. म्हणून सद्गुरूच्या जवळ एवढं राहिलं पाहिजे की त्यांच्या मुखातून निघालं की हा सावध राहिला पाहिजे पकडायला. असं आहे का आता आज संध्याकाळी 7 वाजता सांगत्या 7च्या आधी सांगणार नाही तर परत सांगणार असं आहे का टायमिंग ठरलेला असतो का नाही. त्यांच्या मुखातून कधी कधी सांगता येत नाही कधी कोणती क्रिया होती सांगता येत नाही म्हणून हा काय असतो सावधच असतो. निघालं की ते ऐकायला गेला म्हणजे एवढं तो आनंद शरण असतो त्या सद्गुरूला. त्यांनी स्वतःला विकून टाकलेलं असतं सद्गुरू चरणाला सद्गुरूच्या सेवेला त्यांनी काय केलं असतं स्वतःला विकून टाकलेलं असतं. आता विकून टाकणं म्हणजे काय मला सांगा. आपण सद्गुरूला आपण त्यांच्या पाया पडतो का नाही. आणि त्यांच्या पाया पडणंच म्हणजे काय की त्यांना आनंदी भावाने शरण जाणं म्हणजे काय. आता हे उपाधी ह्या देहा संबंध आणि सगळं काय जे आहे नसन असं नसन हा अभिमान असन देहाचा अभिमान असन या देहामध्ये असणारे अंतकरामध्ये असणारे जे ज्ञान आहे काय येडवाकडं जे काय जे ज्ञान असन विषयांचं ज्ञान असन परमार्थ काय जे गोष्टीचं ज्ञान असन शास्त्राचं ज्ञान असो का नाही हा सगळा अभिमान म्हणजे देहाचा अभिमान ज्ञानाचा अभिमान का नाही. परत प्रपंचाचं सगळं काय ऐश्वर्य असन का नाही हे देहाचे संबंध असतं नाटक होतो हे सगळं तुमच्या चरणावर अर्पण. हा पहिल्या गोष्टी म्हणजे देह अर्पण झाला देहाचा अभिमान गेला की आता या ठिकाणी मी माझं असं काही वेगळं राहिलेलं नाही. आता हे सगळं तुम्हाला काय झालं तुम्हाला सगळं अर्पण झालं. आता मी तुमचा कोण झालो दास झालो दास. तुम्ही फक्त सांगायचं आणि मी ऐकायचो. एवढा आनंदी भाव असावा त्या सद्गुरू बरोबर आपल्या शिष्याचा तर ती जुळतं अन्यथा ते जुळू शकत नाही. म्हणजे जसं वर सांगितलंय ना त्याच्यामध्ये तू बसू शकतो शिष्य. असं जर आनंदी असेल ना की ज्यांनी स्वतःच्या गुरुवाक्याला त्यांनी मनाने विकून घेतलेलं आहे आपले सर्वस्व सद्गुरू वाचून त्याला वळून टाकणारे असे काही शिष्य ठिकाणी शिल्लक राहिलेलं नसतं. आता सद्गुरू सोडून त्या शिष्याच्या ठिकाणी माझं काहीतरी विशेष आहे आता मी कोणतरी विशेष वेगळा आहे असं काही राहिलेलं नसतं का त्यांनी सगळं सद्गुरूला दिलेलं असतं. आणि जो सर्वस्व सद्गुरूला देऊ शकतो तो खरा शिष्य होऊ शकतो तोच खरा शिष्य होतो. मग मला सांगा बरं किती शिष्य असतील बरं खरे आता
सद्गुरूंचे. एखाद्याचा अहो, एखादं जाऊ द्या, आपलंच खरं आहे का नाही काय माहिती होतं का नाही असं होतं. आपलंच खरं हा मग एवढं आनंदी भाऊ होणं म्हणजे आपलं खरं एवढं आपण आनंद नाही का सद्गुरूला. एवढं आपण जर आनंदी झालो तर आपण खरं शिष्य, अन्यथा आपण शिष्य होण्याचा अधिकारी नाहीत. आपला अधिकार तो नाही शिष्य होण्याचा. हा, शिष्य होण्याचा आपण प्रयत्न जरूर करतोय पण अजून अधिकारी नाही. ज्या दिवशी आपण सद्गुरू सोडून आपलं काहीच नाही आता, मग परनाथ गोतन कुठं काय प्रपंचाने पैसा नाटका सोडायची जरी आपल्याला पाळी आली तरी जर सोडायला निघाला तर मग तो खरा आनंद शरण झालाय. सांगा बरं, आता सांगितलं सद्गुरूंनी उद्या ये बरं माझ्या बरोबर कार्यक्रमाला, आपण काय म्हणणार नाही आता मला ना असं काम आहे, मला जमणारच नाही आता मला ना, हा मी परत येईन. सांग बरं, आपण दिलं का? मग आपण 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 खरा शिष्य झालो का? नाही झालो. असं आहे. म्हणून त्याने काय केलं, सर्वस्व त्या सद्गुरूला दिलेलं असतं, अर्पण केलेलं असतं. तो खरा शिष्य आहे, अन्यथा शिष्य होऊ शकत नाही. आणि जो खरा शिष्य आहे त्याला तो आत्मबोध होतो. त्याला सांगावं लागत नाही. एकदा नुसतं काय त्याच्या कानात नुसतं सांगितलं ना की त्याच्यामध्ये लगेच काय होतं, कानी जे पेरीले डोळा ते उगवले, व्यापक भरला तोच्या. नुसतं कानात सांगितलं ना की त्याला लगेच डोळा दिसायला लागत. आपण म्हणतो मला का बरं होत नाही, मला का बरं होत नाही, का कुठेतरी विकल्प आहे आपल्या ठिकाणी गुरुबद्दल. कुठेतरी विकल्प आहे की सद्गुरू आपल्याला जे सांगतात ते आपल्याला खरं नाही, काहीतरी आपल्याला ते म्हणजे संशय आहे. म्हणून संशयाच्या फिकल्या गाठी सुटल्या गाठी म्हणजे संशयाच्या जोपर्यंत गाठी सुटत नाहीत ना तोपर्यंत तो आत्मबोध आपल्याला होत नाही. झाली संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हृदय प्रकटाला. काय झालं? झाली संध्या, संध्या माझा गेला. आता माझ्या ठिकाणी कुठली शंकाच राहिली नाही. माझे सगळे संशय माझ्या सद्गुरूने पार काढून टाकले आता. म्हणून काय झाला? बोधपुत्र निर्माण झाला तिथं. काय झाली संध्या संध्या माझा गेला, माझ्या ठिकाणी अंतःकरणामध्ये आत्माराम प्रकट झाला. आता कशामुळे प्रकट झाला? सगळे संशय निघून गेले आता. आणि जोपर्यंत संशय जात नाहीत ना तोपर्यंत आपल्याला अनन्य भावाने त्यांना शरण जाऊन त्यांची सेवाच करावं लागेल. आपल्याला त्यांच्याकडून श्रवण करावं लागेल, त्यांच्याकडून आपल्याला ऐकावं लागेल. चला, भरपूर वर्णन झालं. जे गुरुचरणांची अंकिले, जे गुरु वाक्या जीव विकले, सद्गुरु लागी वहिले सर्व सापुले ववळीती. जो सद्गुरूच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञा बाहेरी तिळभरी हो न शके. बघा आता जो शिष्य सद्गुरूच्या शब्दावर जीवाची कुरवंडी करतो, बघा जीव. मला वाटतं नवनाथामध्ये का नाही मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला भिक्षा मागायला सांगितली होती. भिक्षा मागून आणायला सांगितली होती. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ भिक्षा मागायला गेले आणि भिक्षा मागायला गेल्यावर त्या ब्राह्मण समाजाचे होते ते आणि त्यांच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्धाचं त्यांनी ताट वाढून दिलं गोरक्षनाथांना. त्याच्यामध्ये वडे होते, बरेचसे पदार्थ, खीर होती, बरेचसे पदार्थ होते. आणि ते आणून दिल्यावर मच्छिंद्रनाथाला ते पदार्थ आवडले. त्यातला वडा हा पदार्थ लय आवडला त्यांना. मग त्यांनी काही सांगितलं, परत जाऊन घेऊन ये म्हणले, आपल्याला अजून माझं पोट भरलंय म्हणले, पण मला ते काय झालंय, वडा अजून खावा वाटलाय मला. म्हणून परत ते आणायला पाठवलं त्यांना. तर ते काय म्हणले, अशी कुठे अशी काय साधू संत असतात का? एक तर म्हणले मागायला आले, चला मी दिलं म्हणून तुम्हाला काय, चला बाबा आहेत कोणी तर साधू संत आहेत म्हणून दिलं. मग तुम्ही परत मागायला आले म्हणजे तुम्ही खरं साधू आहेत का? तुम्ही कोणतरी बुंदूगिरी इथं. गोरक्षनाथ काय म्हणले, माझ्या गुरुंसाठी गुरुंची आज्ञा आहे म्हणले, आणि त्यांना पाहिजे, तुला काय पाहिजे ती तुला मी देतो, पण मला ती वडे दे. आता तिला खरं वाटलं, हे काय देतो काय काय मलाच मागायला आलं म्हणले, काय मला देणार आहे? तिला काय खरं वाटलं नाही. ती म्हणली म्हणून काय म्हणते, देतो डोळा मला. गोरक्षनाथाने काय केलं, असं बोट घातलं लगेच डोळा बाहेर काढून घे म्हणले, डोळा दे मला वडी. सांगा बरं, एवढीच तिथे आहे का बरं आपल्या शिष्याची आजकाल? आपली तर नाही बाबा अजिबात. सद्गुरूने मानवा, देतो डोळा काढून मला, देऊ का आपण? अहो, सद्गुरू बाकीच काय मागत नाही. सद्गुरू मध्ये फक्त तुझा जीव दे मला, जीव. आपण सगळं द्यायला तयार असतो त्याला, आपला पैसा देऊ आपण त्याला, आपण सगळं देऊ, पण जीव देतो का आपण सद्गुरूला? नाही देत आपण जीव सद्गुरूला. आणि जोपर्यंत आपण आपला जीव देत नाही ना सद्गुरूला तोपर्यंत आपल्याला आत्मबोध होणारच नाही. किती प्रयत्न करा, किती वेळा जन्माला, किती वेळा मारा, जोपर्यंत जीव देत नाही ना आपण सद्गुरूला तोपर्यंत आपल्याला आत्मबोध होणार नाही. म्हणून गुरुच्या आज्ञेबाहेर तिळभरही तो जात नाही. किती तिळभर सुद्धा जात नाही. तो सद्गुरूला मनुष्य बुद्धीने पाहणे ज्याला ठाऊक नाही. बघा, तो सद्गुरूला कधी बघत नाही, सद्गुरूला कधी तू मनुष्य मानत नाही. तू कोण मानतो? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु कोणे. हा माझा परमात्मा आहे, हाच माझा विठ्ठल आहे, हाच माझा दत्त आहे, हाच माझा राम आहे, हाच माझा महादेव आहे का नाही, हीच माझी देवी. कोणाला म्हणून कोण रूपाने पाहतो सद्गुरूला? आपले जे आराध्य दैवत असतात ना ते परमात्मा रूपाने, हेच माझं ब्रह्म आहे, चालतं बोलतं ब्रह्म माझ्यासाठी प्रकट झालंय, ह्या भावाने तो सद्गुरूला पाहत असतो. आपला भाव आहे का बरं एवढा? सांगा बरं, खरंच आपला भाव आहे का सद्गुरू बद्दल? मग कसं काय आपल्याला आत्मबोध होईल?
आणि जोपर्यंत आत्मबोध होत नाही ना तोपर्यंत आपण आपण द्वैत आपलं जाणार नाही, त्या संसाराच्या बंधनातून आपण सुटणार नाही. म्हणून गुरु सेवेसाठी खरोखर हर्षाने तत्पर असतो. बघा असा जो शिष्य असतो गुरुच्या सेवेसाठी तत्पर असतो लगेच. आता ते काही एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून जाणं ते सेवेचं, सद्गुरूची सेवा कशी करायची ती का नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले म्हणजे त्यांच्या पायातली चप्पल मी होईल म्हणले, त्यांची तुमची जे थुकायचं जे हे ना मागते काय मग ती मी होईल म्हणले, काय काय त्यांच्या अंगातले कपडे मी होईल म्हणले, त्यांच्या पायाखालची माती मी होईल म्हणले. किती जबरदस्त म्हणजे किती निश्चिम भाव आहे हा सद्गुरू बद्दलचा. सांगा बरं आपल्यात तरी किती आहे, सांग तुलना केली पाहिजे ना आपण, आपल्या ठिकाणी किती भाव आहे सद्गुरू बद्दल. हे बाकीचं ज्ञान हे अभ्यास शास्त्र लांब राहिले सगळ्या गोष्टी. सगळं काम कोण करतं, भाव करतो. भाव तुका म्हणे का भावाची कारण, इथं काय सगळं काम करायला कोणी फक्त भाव आहे, भाव. मग आपल्या सद्गुरू बद्दल किती भाव आहे. आपले सद्गुरू म्हणजे ती परमात्मा आपल्यासाठी अवतारित झाले, ते ब्रह्मच अवतारित झाले सद्गुरूच्या रूपाने, असं आपल्याला खात्री वाटते का. आणि मग जर आपल्याला ती खात्री नसेल वाटते तर आपलं काय काम नाही, इथं आपला अजून अधिकारच नाही शिष्य म्हणून घ्यायचा आपल्याला. म्हणून 8ही प्रहार गुरुसेवा करण्याचा अनुमात्रही तू कमी करत नाही. म्हणून उंच अथवा नीच काम म्हणून येणे मनोधर्म, गौण करून नित्यकर्म माने उत्तम उत्तम गुरुसेवा. हे काम माझ्या योग्यतेचे आहे किंवा माझ्यापेक्षा नीच आहे असे ज्याला वाटतच नाही कधी. मग असं आहे का सद्गुरूची चप्पल उचलायची पाळलेली, मग तर म्हणतो मी एवढा पैशावाला, माझी 4 चाकी गाडीत माझा बंगला सद्गुरू ह्याची काही चप्पल उचलावा मी, याचा दुसरा शिष्य चप्पल उचलेन, मी थोडी चप्पल उचलणार त्याला. मग ह्यो काय करतो, गोड गोड बोलतो त्यांच्या बरोबर राहून. पण जो खरा शिष्य असतो ना ते म्हणत नाही मी काय माझं कसं आहे प्रतिष्ठा आहे. सांगा बरं, ज्याला असं वाटतं माझ्याकडे पैसा घरदार बंगला गाडी आहे आणि मग मी कसं सद्गुरूची चप्पल उचलून, मी कशी सद्गुरूचे कपडे घेऊ, मी कशी सद्गुरूची पिशवी हातात धरू, असं जर कुणाला वागत असेल तर त्यांनी त्याने अभिमान दिला का द्यायचा, त्यांनी जीवपणा दिला का. सद्गुरूला शरण जाणं म्हणजे पहिला त्यांना जीव काढून द्यावा लागतो, जीव द्यावा लागतो. शिष्याने सद्गुरूला पहिला जीव द्यावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी होत्यात. आणि तर तुम्ही सद्गुरू बद्दल किती कल्प जरी राहिले ना, कल्प मी काही 1-2 वर्ष म्हणत नाही बरं का, किती जरी कल्प जरी राहिले ना किंवा एक आयुष्य म्हणत नाही, किती जरी कल्प जरी राहिले ना, पण सद्गुरूला जरी जीव नाही देता आला आपल्याला तर आपलं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून तो असं कधी म्हणत नाही की हिनीच काम आहे आणि मग मी कसं करू. जे पडन असेल जे दिसन ना ते लगेच करत असतो. गुरु शिवे पुढे नित्यकर्म त्याचा तो गौण मानतो. नित्यकर्म गुरु आले ना, गुरु शिवे पुढे मग माझं काय असं नित्य नियम, काय वाचन असन कुठं काय असन, माझं नित्यकर्म असन सगळं सोडून देतो तो आणि गुरुच्या सेवेला लागतो. आपला कुठे मिळ बसायचा. अहो तिळ बरं आपण बसू शकत नाही शिष्य म्हणून, आणि आपण शिष्य म्हणून घेतोय. आमचे ते गुरु येतं, आमचे ते सद्गुरू येतं, आम्ही त्यांचे शिष्य येतं. हाय का आपल्याला सांगा बरं तुम्ही, आपण त्याला शिष्य म्हणून गेला आपण त्यांचे नाही ना, तेवढा अधिकार नाही आपला अजून सुद्धा. सेवे लागे निष्कपट नित्य निज भावे चोखट, जव जव सेवा पडे सदट, तव तव उद्भट उल्हासू. मोठ्या श्रद्धेने जो गुरु सन्निध राहतो, बघा मोठ्या श्रद्धेने गुरुच्या जवळ जो राहतो आणि जो जास्त कष्टाची सेवा असेल तो त्याचा उल्हास वाढतो. बघा खरं जो शिष्य असतो ना सतत सतत गुरुजवळ राहण्याचा प्रयत्न करतो, गुरूंच्या विचारांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. गुरूंच्या आता जरी गुरु उपाधीने गुरु नसतेत तर जोपर्यंत शिष्याला बोध होत नाही परिपक्व तोपर्यंत उपाधी स्वरूप त्याची काय असती, उपाधीचीच त्यांनी सेवा केली पाहिजे. आणि उपाधी सेवा करता करता त्यांनी, कारण त्यांच्या जवळ उपाधी सेवा जर केल्याशिवाय त्यांना तिथं उपदेश कळणार आहे का, त्याचं जे तत्व नेमकं गुरु काय सांगते ते कळणार आहे का, नाही कळणार. कारण सेवेने अंतःकरण शुद्ध होत असतं, सेवेने अंतःकरण निर्मळ होत असतं आणि निर्मळ झालेल्या अंतःकरणामध्येच उपदेश राहत असतो. म्हणून सेवा ही केलीच पाहिजे. आणि ही सेवा करता करताच तो काय करतो, जसं ते सद्गुरूच्या जवळ राहील तसा तसा त्यांचं सेवा करण्यामध्ये त्याला आनंद वाटतो, सद्गुरूची सेवा करण्यामध्ये त्याला आनंद वाटत असतो. सचिष्य असचिष्य समुदाओ सद्गुरु शे सारखीचे पाहो, ज्याचे हृदय जैसा भाव तैसा पाहो फळभोग. अशा प्रकारचे चांगले शिष्य हे पूर्वी सांगितलेले कपटी शिष्य हे गुरुला सारखेच वागतात. पण गुरु कसं असतात बघा, हे चांगले शिष्य असतात तेही त्याला चांगले वागतात, आणि जे कपटी शिष्य आहेत आधी सांगितलेले म्हणजे जे खरे शिष्य नाही ते पण शिष्य म्हणण्याचं नसतं, शिष्याचं आव्हान देत ते सद्गुरूला दोघं सारखेच असतात.
सद्गुरू तिथे भेद करत ना की हा माझा चांगला शिष्य म्हणून ह्याला जास्त द्यायचं आणि तो कमी शिष्य म्हणून त्याला कमी द्यायचं. म्हणजे काय तो शिष्याचा त्याला अधिकार नाही म्हणून त्याला कमी द्यायचं. असे सद्गुरू करत नाही. सद्गुरू उपदेश देताना सगळ्याला सारखा देतात, पण ह्याचा अंतकरण निर्मळ असल्यामुळं ह्याच्या अंतकरणामध्ये ते बसतं, त्याला ते काय होतं, त्याचा निश्चय होतो, त्याला आत्मबोध लगेच होतो. पण ह्यांच्या अंतकरणामध्ये कपट आहे, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी तो बोध काय होत नाही, ठसत नाही, त्याला आत्मज्ञान होत नाही. का तर त्यांच्या ठिकाणी काय ईर्ष्या भावना आहे, त्यांच्या ठिकाणी कपट वृत्ती आहे, त्यांच्या ठिकाणी संशय येतं सद्गुरू खरा असेल का नाही म्हणून. म्हणून ज्या ठिकाणी म्हणून बघा भागवतामध्ये पण आलं, ज्ञानेश्वरीमध्ये पण आलं. भगवंतांनी काही सांगितलंय म्हणले, अर्जुना माझे जे भोळे बाबडे भक्त आहेत ना, भोळे बाबडे भक्त हे लवकर मला भेटतात म्हणले. का? कारण त्यांच्या अंतकरण निष्कपट नसतं म्हणले. कपट निष्काम कसे असते, निष्काम असतात, ते स्वच्छ अंतकरणाचे असतात म्हणले ते, म्हणून मला सहज मला प्राप्त होतात म्हणले ते. पण जे असते ज्ञानी शब्द ज्ञानी असतात, कुठं काय ज्याला ज्ञानाचा अभिमान असतो, कुणाला काय वागतं कुणाला काय वागतं, हे आहेत ना, हे म्हणले संशय असते. हे म्हणले मला कधी लवकर मला कधीच प्राप्त करून घेऊ शकत नाही म्हणले. का? जोपर्यंत त्यांचं अंतकरण मोकळं होत नाही तोपर्यंत ते मला प्राप्त करू शकत नाही. आणि जे भोळे बाबडे असतात ना, त्यांचा विश्वास लगेच बसतो. त्यांना थोडं कोणी सांगितलं ना, त्यांचा लगेच श्रद्धा बसते, त्यांचा लगेच विश्वास वाढतो. म्हणून असे जे भक्त असते ते मला लवकर प्राप्त होतात. म्हणून आणि असे जे शिष्य असतात, मग ते कपटे असू द्या किंवा खुरखुरते शिष्य असू द्या, हे सद्गुरूला दोघे सारखेच असतात. उपदेश करताना सद्गुरू सगळ्याला सारखेच करतात. पण प्रत्येक जसा जसा अधिकार असतो ना, तसा तसा त्याला मिळतो. मग अधिकार कसा असतो, अधिकार कशामुळे प्राप्त होतो आपण हे पाहिलं. कशाने प्राप्त होतो? श्रद्धेने. तुमचा भाव काय त्याच्यावर आहे, तुम्ही काय सेवा करता. ज्याचा श्रद्धा असते, ज्याचा भाव असतो, तो सेवा करत असतो, त्याच्याकडनं सेवा होती. आणि ज्याच्याकडनं सेवा होते त्याच्या ठिकाणी बोधाचं काय होतं, लगेच आत्मबोध ठसतो, त्याला लगेच आत्मबोध होतो. सद्गुरूंनी तुमच्या कानामध्ये आत्मबोध जो प्रबोध आहे किंवा जे आत्मबोध आहे ते सांगणं, पण सांगितलं म्हणजे लगेच बोध झाला का तुम्हाला? नाही. ते फक्त शब्द सांगितले तुम्हाला, पण त्याचा अनुभव तुम्हाला अंतकरणामध्ये आला पाहिजे. आणि अंतकरणामध्ये अनुभव येण्यासाठी तुमचं त्यासाठी अंतकरण निर्मळ झालेलं पाहिजे. हा. पण ज्याचा जसा भाव असतो ना, त्याला त्या फळाचा लाभ होतो. ज्याचा भाव नसेल त्याला ती फळ प्राप्त होणार नाही. बघा किती क्लिअर सांगितलंय बरं. तरी आपण शिष्य म्हणून घेतो. काय कुठं बसणार आपण सांगा बरं शिष्याच्या वर्गामध्ये? बसू शकत नाही. मी तरी बसत नाही बाबा त्याच्यामध्ये. भावेशु विद्येते देव, हा उपदेशी मुख्य निर्वाहो, आपुला आपणया भावो फळ भोग पाहो भोगवे. भावेशु विद्येते देव म्हणजे जिथे भाव तिथेच देव. जिथे भाव असेल ना तिथेच देव. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये. काय पाहिजे म्हणले? भाव पाहिजे म्हणले. भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय शक्ती नाही. उगाच कुठल्या बाळावर कुणी बोलायचं कामच नाही करायचं. भाव असेल तरच. तसं म्हणले ज्याचा जसा भाव असेल ना तसा त्याला देव प्राप्त असतो. हाच न्याय. ह्याच न्यायाप्रमाणे उपदेशालाही लागू होतो. प्रत्येकाला त्याच्या भावनेप्रमाणे फळ मिळत असते. कारण सद्गुरू सगळ्याला उपदेश सारखाच करत असतात, पण ज्याचा जसा भाव असेल त्याच्या पदरामध्ये तेवढंच त्याला पडतं. कसं पडतं तुम्हाला मी सांगतो. सद्गुरूने सांगितला एखादा उपदेश सद्गुरूने केला, तर त्या केलेल्या उपदेशाचा जो अर्थ आहे, त्याला समजून घ्यायची जी पात्रता आहे ना, ज्याचा जसा भाव असतो ना त्या पद्धतीत तो समजून घेत असतो. म्हणून समजून घेण्यामध्ये फरक पडतो. आणि समजून घेण्यामध्ये फरक पडल्यामुळं आत्मबोध होण्यामध्ये फरक पडतो, त्याला फळ मिळण्यामध्ये फरक पडतो. चुकवावा या मृत्यूचा ठावो, जाणीवे अनिता निज भावो, हिरण्यकश्यपू नाडला पाहो, संधी साधोणी देव निर्दाळी त्याशी. म्हणजे हिरण्यकश्यपूने मृत्यू टाळण्यासाठी आपल्या भावनेप्रमाणे प्रयत्न केला का नाही? कुणी हिरण्यकश्यपूने मृत्यू टाळण्यासाठी त्याने प्रयत्न केला का नाही? पण त्यातच त्याचा प्रयत्न फसला. कारण संधी साधून देवाने त्याचा घात केला. संधी साधून देवाने त्याचा घात केला. तसं तेथेची प्रल्हादाचा भाव, मज रक्षिता देवादिदेव, त्याचे सांक्षेपी मारिता राहो, मरणीचे वाव भावार्थी केले. पण त्याच्या उलट हिरण्यकश्यपू काय म्हणायचा? मीच देवे म्हणायचा. मीच कोणी? मी देवे, माझी सेवा करा, माझी पूजा करा. मंदिरामधले सगळ्या मूर्ती त्यांनी काढून टाकल्या देवाच्या आणि त्याच्या मूर्ती ठेवल्या होत्या हिरण्यकश्यपूने. पण ह्याच्या उलट प्रल्हादाचं होतं. प्रल्हादाने काय केलं की माझ्या सद्गुरूने मला सांगितलं ना, माझ्या साधू संतांनी सांगितलं, कोणी? हा सगळा परमात्माच आहे. हा सगळं कोणी? हा परमात्माचे. आणि हा काय करतो? परमात्माच आपल्याला मागे पुढे उभा राही सांभाळीत. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवारावे. सद्गुरून त्याला काय सांगितलं? म्हणजे कोण त्यांचे सद्गुरू? नारद मुनी. त्यांनी काय सांगितलं होतं? त्याचं ना भक्ती करावा, त्याचं नाम घ्यावा
आणि तो परमात्मा ना आपल्याला संकट काळी मागे पुढे उभा राहत असतो. काय सांगितलं? मागे पुढे उभा राहत असतो. आणि त्यांच्या वचनावरती यांचा विश्वास होता म्हणून तो काय करत होता? फक्त नाव घेत होता. पण जेवढ्या वेळेस त्याला हिरण्यकशिपूने त्रास दिला, त्याच्या वडिलांनी त्याच्या बापाने ज्या त्रास दिला, तेवढ्या वेळेस भगवंतांनी त्याला काय केलं? त्याच्यातून त्या संकटामधून त्याला काढलं, बाहेर काढलं. हा, कशामुळे काढलं? त्याचा भाव तसा होता, त्याची श्रद्धा तशी होती, त्याचा विश्वास तेवढा होता, त्याचा विश्वास तेवढा होता. आणि तेवढ्या विश्वासाने तो नाम घेत होता, तेवढ्या विश्वासाने तो भजन करत होता. आपल्या सांगा बरं, खरं एवढा विश्वास आहे का? आपण म्हणतो नाही ना, आम्ही जर ध्यानच करीत बसलो आणि वाचितच बसलो, आम्ही ग्रंथाचं वाचन करीत बसलो, आमची कामं कोणी करायची? आणि कामाला आम्हाला खायला कोण देईल? सांगा बरं, मग खायला तो देतो. ह्या सद्गुरू साधू संतांच्या वचनावर आपला विश्वास आहे का? नाही ना. म्हणून आपण काय करतो? आपण काम करायला जातो. मग केलं नाही पाहिजे का? कामही केलं पाहिजे, पण हे सगळं करणारा तो आहे, याचं फळ देणारा तोच आहे. एवढा विश्वास आपला आहे का अजून? नाही ना. म्हणून त्याला मारण्यासाठी बापाने कितीही जरी प्रयत्न केले तरी ते सगळे फुकट गेले. परमार्थी जे जाणपण ते जाणावे नागवन, या लागे सद्भावे जो संपूर्ण, तो जन्म मरण छेदको. म्हणून परमार्थात मी ज्ञानी, मी अभिमानी, हे सगळे घातक असतात. मला ज्ञान झालं, आता काय मला कळायला लागलं, मला बोलता यायला लागलं, मी शास्त्र सांगायला लागलो का नाही, हे सगळे काय येतं? हे घातक येतं, घातक. हे सगळे अभिमान येतं आणि हे सगळे घातक शिष्याला. म्हणून जो पूर्ण सद्भाव धरतो, जो शिष्य पूर्ण सद्भाव धरतो, तोच जन्म मरणाचा छेद करू शकतो. अन्यथा सगळे गुतणारच आहेत बघा. म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं, विराळा जाणे म्हणजे अनेक साधक निघाले म्हणले माझी प्राप्ती करायला. भगवंत सांगतात काय, अनेक भक्त निघाले म्हणले माझी भक्ती करायला, पण विराळाचे म्हणले एखादा तो पैल फिरायला येतो म्हणले, बाकी सगळे भाऊसागरामध्ये गट्ट्यांगळच खातात म्हणले. विराळच मध्ये असं आहे की कोणी तो पैल फिरायला येतो म्हणले. का बरं विराळ आहे? त्याला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. काय का? ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत त्याला, आपण आतापर्यंत पाहिलेल्या. म्हणून मी शिष्य परीक्षू ज्ञाता, हे सद्गुरुशी नाही अहंता, ते जैशी ज्याची भावार्थता, तैशी तैशा अर्था तू भावे. म्हणून गुरुलाही मी ज्ञाता, मी शिष्याची परीक्षा बघतो, अशी अहंता नसते. गुरु सुद्धा कसं असतं की मिलन आणि हे आज मी आता शिष्याची परीक्षा घेतो आणि मग त्याला आम्ही काय करतो, मग मी त्याला आधी अनुभव देतो किंवा त्याला जो उपदेश देतो. ही अहंता सद्गुरूच्या ठिकाणी सुद्धा नसते. त्यामुळे शिष्याला भावनेप्रमाणे फळ मिळत असते. म्हणून शिष्याचा जसा भाव असेल ना तसं त्याला फळ मिळत असतं. म्हणजे देव नाही काय, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशा आणि पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. का नाही, मनामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे, भाव. म्हणून ज्याचा जसा भाव असेल ना तसा त्याला देव मिळत असतो. हे असो सचिष्याचा सद्भाव, राया अभिनव कैसा पाहो, गुरु ब्रह्म एके भाव, निर्वाहो निष्टंक. म्हणून चांगल्या शिष्याचा सद्भाव कसा असतो पामले. खरा जो शिष्य असतो ना, आता चांगला कुणाला म्हणायचं, जे खरा आहे त्याला चांगलं म्हणायचा. आणि खरा शिष्याचा सद्भाव कसा असतो मला सांगतो. मला गुरु आणि ब्रह्म यांच्यात एकी भाव, हे त्याचे जीवन असते बघा. गुरु हेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म हेच गुरु आहे, हा त्यांचा असा भाव असतो. आपला भाव आहे का तसा? आपण आपलं तपासून पाहिलं पाहिजे. हे सद्गुरू माझे म्हणजे ते ब्रह्मच माझे सद्गुरूपणे अवतरित आले माझ्या मला यातून भवसागरातून तारण्यासाठी, असा आपला निश्चित भाव आहे का? आणि आपला असा भाव असेल तर आपण सद्गुरूबर लबाड बोलणार नाही गाड्या. लबाड बोलतो आपण. त्यांनी सांगितलं ना, मग काय फोन आला ना, काय करताय, भजन चिंतन करता का नाही, नामस्मरण करता का नाही, साधनेला बसता का नाही? करतो की. किती वाजता? काय खरं करतो का बरं आपण? साधनेला बसलो आपल्या विषय गप्पच चालू असतात. ध्यानाला जरी बसलो आपण तरी काय चालू असतं? आपले गप्पच चालू असतात. त्यांनी सांगा कर्म करता करता म्हणलं ना, काय करा, नामजप करा, भजन करा. आपलं कोणतं भजन असतं? संसाराचं भजन असतं. जप कोणता असतो आपला? चालू संसाराचा असतो. आमकीने हे केलं, तामकीने ते केलं, का फल्याने ते केलं. कोणता जप आहे आपला? हा जप आहे. सांगा बरं, मग आपण खरं बोलतो का सद्गुरू बद्दल? इथेच आपण नापास होतोय. पुढे जायचं तर लांबच राहिलं आपलं. माझ्या इंद्रिय वृत्ती चालिता, सद्गुरु निजात्मा मजा आणतोता, बाह्य सेवे लागी सर्वता, ब्रह्ममूर्ती तत्वता सद्गुरु मानी. माझा आत्मा हा सद्गुरू आतून प्रेरणा देतो बघा. माझा आत्मा काय? हा सद्गुरू आहे. आत्माच माझा सद्गुरू आहे आणि मला प्रेरणा देणारा तोच आहे. म्हणून तो माझ्या हृदयात आहे. म्हणून सद्गुरू जे बाहेर दिसतात ना उपाधीने,
तेच असणारे सद्गुरू आत्मरूपाने माझ्या हृदयामध्ये आहेत आणि मी ही बाह्य सेवा करावी यासाठी समोर देहधारी सद्गुरू आहे बघा. आणि आतमध्ये असणारे जे आत्मरूपाने सद्गुरू इथं हे सद्गुरू परत मला सेवा करण्यासाठी बाह्य उपाधी घेऊन आलेले इथं मला सेवा करण्यासाठी. मला सेवा माझ्याकडनं सेवा व्हावा म्हणून ते उपाधी घेऊन काही आलेत, उपाधी घेऊन आले सेवा करण्यासाठी. असा त्या शिष्याचा भाव असतो. सद्गुरूचं काम आहे सांगायचं काय, अरे हे देह नाशवंत आहे, हा नाश कधी आहे, ह्याची काय सेवा करावी. हे त्यांचे ते सांगते ते बरोबर चुकीचं नाही, पण शिष्य आहे ना, शिष्याचं काम आहे त्या देहाची सुद्धा सेवा करावी. का सेवा करावी देहाची सुद्धा, कारण ते असणारं परब्रह्म तो परमात्मा त्या उपाधीने आलाय आपल्याला काय करण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी. मग त्याची सेवा करण्याचं काम शिष्याचं नाही का. बरं सेवेतूनच काय होणार आहे हा शेव, कारण ज्ञानेश्वर महाराज सांगले सेवा हा दारवंटा. सद्गुरु चरणी आपण चित्त वित्त जीवितेची पूर्ण करून निघाली आत्मार्पण सर्वस्वी संपूर्ण सर्व भावे. तो पूर्ण भावनेने चित्त वित्त जीवित हे करून सर्वस्वाने सद्गुरु चरणी अर्पण करतो. काय करतो तो शिष्य बघा, सर्व पूर्ण भावनेने. त्याचं चित्त असं, त्याचं वित्त म्हणजे पैसा, चित्त म्हणजे काय, चित्त मन अंतकरण सगळं बरं का. चित्त म्हणजे काय, मन बुद्धी चित्त अहंकार, अंतकरण चतुष्टय अंतकरण सगळं, वित्त म्हणजे काय पैसा, आणि जीवित म्हणजे जीव, हे सगळं एकरूप करून तो सर्वस्वानी सद्गुरु चरितीने अर्पण केलेलं असतं. आता सांगा बरं आपण इथलं काय अर्पण केलं सद्गुरूंना. अहो काहीच नाही केलं, चित्त नाही नि वित्त नाही आणि जीव नाही, केलं का आपण अर्पण. सांगा बरं आपण आपल्या सद्गुरूला फोन केले किती दिवस झाले. मी तर बोललेले 2 महिने झाला असं, 2-3 नंबर नाही बोलत नाही. हा बघा मग कसं काय आपले सद्गुरू श्रद्धा कधी सेवा व्हायची आपल्याकडनं सद्गुरूकडे. हा आपण मग शिष्य आहेत का. ते संतुष्टला स्वामी पूर्ण तोही सर्वस्वेशी भुलोन आवडीने जांगे आपण सेवका दिन स्वामी होय. त्यामुळे पूर्ण संतुष्ट झालेला स्वामी त्याच्या प्रेमामुळे स्वतःच्या अंगाने शिष्याचा स्वाधीन होतो बघा. आणि देव पण काय असं येडा नाही, तो खरा बघतो शिष्याचा भाव कसं आहे. किती माझ्यासाठी येडा झाला येऊ, किती येड्यावणी करतो. देव सुद्धा काय बघतो, हा भक्त माझ्यासाठी किती वेडा झालाय. जेवढा भक्त वेडा होतो ना देवासाठी, तेवढं देवही भक्तासाठी वेडा होत असतो. तेवढं देवन सद्गुरू काय वेगळे आहेत का, नाही. तसंच गुरुही भक्तासाठी वेडा होत असतो तेवढाच. पण भक्त पण तेवढा वेडा झालेला पाहिजे. आत्मार्पण करिता बळी द्वारे द्वारपाळ झाला वनमाळी. आयशे भजन भावाची नवाळी सेवक जवळी स्वामी तिष्ठे बघा. बळीने आत्मसमर्पण केले तेव्हा स्वतः विष्णू त्यांच्या द्वारपाल झाला का नाही. का बरं, कारण बळीने आत्मसमर्पण केलं होतं त्यांना, म्हणून हा कोण झाला, द्वारपाळ झाला. भक्तिभावाची अपूर्वता अशी आहे की सेवकाजवळ स्वामी तिष्ठेवर राहतो बघा. आणि यालाच भक्तिभाव म्हणायचं बरं का. ज्याचा भाव असा असतो ना भक्तिमधला, त्याच्या जवळ देव काय होतो, तिष्ठित उभं राहतो. त्या देवाला त्या भक्ताशिवाय करमत नाही. गडी बरं त्याला चेन पडत नाही बरं का त्या भक्ताशिवाय. तो पण काही निमित्ताने येणारच. काय करतोय माझा भक्त, लय हा खेळ आहे ना, खेळ कशाचा, हा भक्तीचा बरं का. लय विचित्र खेळ आहे बघा. आता ज्याला खेळता आलाय, जो त्या खेळामध्ये पूर्णपणे उतरलाय बरं का, त्याचा आनंद घेतोय ना, त्याला त्या आनंदाशिवाय दुसरं कळतच नाही काय अजिबात. तो पूर्णपणे काय झालेला असतो, समाजाच्या दृष्टीने तो येडा झालेला असतो, येडा. आणि अशी लोक थोडी येतं, असे शिष्य आहेत ना थोडे येतं, असे साधक असे भक्त थोडे येतं. म्हणून एवढे हे आघात प्रीती उत्तम भक्त सोय पावती भाळ्या भोळ्या ह्याची स्थिती कैशी रीती आतुडे. म्हणून जे उत्तम भक्त असतात ना बघा, आता उदाहरण आलं इथं, जे उत्तम भक्त असतात ते स्वतःच अशा गाढ प्रीतीला पात्र होतात बघा. जे खरं भक्त आहेत ना तेच असे असतात, जे उच्च लेवलची स्थिती ना तेच ह्या स्थितीला प्राप्त होतात. पण जे भोळे भाविक येतात ना लोकांना, ही योग्यता कशी येते ते सांगतो मला. ही जी योग्यता उच्च असणारी अवस्था आहे, ही उच्च असणारी अवस्था जे भोळे भाविक लोक आहेत ना यांना कशी प्राप्त होते ते सांगतो म्हणले मी, ऐका. याची लागे सद्गुरुपाशी शरणरे गावे सर्वस्वेदेशी सर्वस्वेशी तो संतोषिनी या शिष्याशी भजन धर्माशी उपदेशी. त्यांनीही सद्गुरूला सर्वस्वानी शरण जावे म्हणजे तो संतुष्ट होऊन भक्ती मार्गाचा उपदेश करतो. म्हणून जे भोळे भाविक असतील ना भक्त, त्यांनी सुद्धा काय करावं, सद्गुरूला प्रेम भावाने आनंद भावाने शरण जावे म्हणजे तो सद्गुरू त्यांनाही उपदेश करल आणि ह्या बहुबंधनातून बाजूला काढेल. जेने भजने भगवंत भजुनी झाले उत्तम भक्त ते भागवत धर्म समस्त शिकावे निश्चित सद्भावेशी. म्हणून ज्या भक्तीने भगवंतांचे भजन करून लोक उत्तम भक्त झाले ते सर्व भागवत धर्म निश्चितपणे
शिकावे. बघा काय केलं पाहिजे त्यांनी, भोळ्या भक्तांनी, की ज्या भक्ती मार्गाने जाऊन भगवंतांचे भजन करून जे अनेक अनेक उच्च उच्च लेवलची स्थिती भजन करून त्यांनी काय केलं, उत्तम असणारे जे भक्त बनले, तेच भागवत धर्म निश्चितपणे आपण शिकून घ्यावे, त्याचा अभ्यास करावा, सद्गुरूच्या मुखातून तो ऐकावा आणि आपणही तसंच करावा, की जेणेकरून आपणही त्या उच्च असणाऱ्या पदाला आपण प्राप्त होऊ. ती उच्च असणारी स्थिती आहे भागवत धर्माची, का नाही, ती भक्तीची असणारी जी उच्च असणारी स्थिती आहे ती आपल्याला प्राप्त होईल. म्हणून मुख्य भागवत धर्मस्थिती अवश्य करावी सतसंगती, हेच सद्गुरु उपदेशती असत्य संगती त्यागार्थ. म्हणून प्रबुद्ध नारायण सांगते, म्हणून हे राजा की मुख्य भागवत धर्म हाच सत्संगती हाच आहे बघा. म्हणून भागवत काय मुख्य काय आहे, भागवत धर्म आहे आणि हीच खरी सत्संगती आहे. खरी सत्संगती कोणती सांगितली, जो भागवताने जो धर्म सांगितलेला आहे, भागवतामध्ये जो धर्म सांगितलाय ना तोच भागवत धर्म आहे आणि हीच खरी सत्संगती आहे. असत्संगती टाकावी हाच मुख्य उपदेश. आणि जी असत्संगती असे आपण ज्याला सत्संगती समजतोय ना आणि त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जर फरक असेल तर ती संगती आपण सोडून द्यावी आणि हे संगतीचा आपण काय करावा, विचार करावा, याचा अभ्यास करावा आणि हेच मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणून जे असे असणारे जे मुख्य भागवत धर्माचा उपदेश देणारे असणारे जे गुरु इथं, जे सद्गुरू इथं, त्या सद्गुरूला त्या शिष्याने शरण जावे आणि त्याचं काय करतो, भागवत धर्म त्यांनी शिकून घ्यावा, त्याचा अभ्यास करावा आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा. हीच काय खरी सत्संगती आहे आणि हीच खरी संतांची सेवा आहे. आपण आता काय करू, इथं थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल.